नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्री सुपर बी अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण 27 मार्च महत्त्वपूर्ण चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत, ज्या तुमच्या आगामी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चला तर मग सुरू करूया. GS1च्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक तो आहे भाग 1, अमेरिकन राज्यक्रांती 1775 ते 1783. मित्रांनो, आता आपण जागतिक इतिहासाला कलाटणी देणाऱ्या एका मोठ्या घटनेकडे वळूया. ती म्हणजे अमेरिकन राज्यक्रांती. 4 जुलै 2026 रोजी या क्रांतीच्या जाहीरनाम्याला 250 वर्ष पूर्ण होत आहेत. हे केवळ एका देशाचे स्वातंत्र्य नव्हते, तर साम्राज्यशाही विरुद्ध लोकशाहीने पुकारलेला तो पहिला यशस्वी एल्गार होता. क्रांतीची पार्श्वभूमी 1775 मध्ये ग्रेट ब्रिटनच्या उत्तर अमेरिकेतील 13 वसाहतींनी एकत्र येऊन ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. या संघर्षाचा पाया प्रतिनिधित्वाशिवाय कर आकारणी म्हणजेच टॅक्सेशन विदाऊट रिप्रेझेंटेशन या मुद्द्यावर उभा होता. आर्थिक आणि वैचारिक कारणे 7 वर्षांच्या युद्धानंतर ब्रिटनने स्वतःचे कर्ज फेडण्यासाठी वसाहतींवर स्टॅम्प ॲक्ट सारखे जाचक कर लादले. त्याचवेळी जॉन लॉक सारख्या तत्त्वज्ञांनी मांडलेले नैसर्गिक हक्क आणि जनतेची संमती हे विचार वसाहतवाद्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले. महत्त्वाचा घटनाक्रम बोस्टन टी पार्टी 1773. चहावडी कराला विरोध म्हणून मोहॉक भारतीयांच्या वेशात वसाहतवाद्यांनी 342 चहाच्या पेट्या समुद्रात फेकल्या. स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन यांनी हा ऐतिहासिक मसुदा तयार केला, ज्याने 13 वसाहतींच्या स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा केली. सॅराटोगाची लढाई 1777. हा युद्धातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला, कारण या विजयानंतर फ्रान्सने अमेरिकेची मदत जाहीर केली. पॅरिसचा तह 1783. या तहाने युद्धाचा अधिकृत शेवट झाला आणि ब्रिटनने अमेरिकेला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. जागतिक परिणाम या क्रांतीने फ्रेंच राज्यक्रांती आणि लॅटिन अमेरिकेतील स्वातंत्र्य चळवळींना थेट प्रेरणा दिली. तसेच बिल ऑफ राईट्सच्या माध्यमातून मानवी हक्कांची एक ब्ल्यूप्रिंट जगासमोर ठेवली. GS1च्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक तो आहे भाग 2, जागतिक जलदिन आणि महिलांचे योगदान. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, पाणी आणि लिंगभाव. या वर्षीच्या जागतिक जलदिनाची हीच थीम आहे. पाणी व्यवस्थापनात महिलांना केवळ वापरकर्ते न मानता त्यांना निर्णय प्रक्रिया आणि प्रशासनात स्थान देणे ही काळाची गरज आहे. सद्यस्थिती आणि आव्हाने जगातील 25% लोकांना आजही सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. जेव्हा पाणी टंचाई निर्माण होते, तेव्हा महिलांना पाण्यासाठी जास्त अंतर कापावे लागते, ज्यामुळे त्यांच्या शिक्षण आणि सुरक्षिततेवर परिणाम होतो. पाणी व्यवस्थापनात महिलांची बहुआयामी भूमिका. घरगुती व्यवस्थापन पिण्याच्या आणि स्वच्छतेच्या पाण्याचे प्राथमिक नियोजन महिलाच करतात. कृषी नेतृत्व पुरुष शहरांकडे स्थलांतरित झाल्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या सिंचनाचे आणि पिकांच्या पाण्याचे व्यवस्थापन आता महिलांच्या खांद्यावर आले आहे. हवामान अनुकूलन दुष्काळात तग धरू शकणाऱ्या बियाणे वापरणे आणि स्थानिक जलस्रोतांचे पुनर्जीवित करणे यात महिला तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. महत्त्वाची आकडेवारी आणि उपक्रम शेतीतील लिंगभेद दूर केल्यास उत्पादकता 30% वाढू शकते. रिवॉर्ड प्रोग्राम जागतिक बँकेच्या मदतीने चालणाऱ्या या उपक्रमात महिलांच्या सहभागामुळे शेतीतील लवचिकता आणि उत्पन्न वाढ हे आहे. क्रॉसिंग बाउंड्रीज प्रोजेक्ट या माध्यमातून 200हून अधिक महिला पदव्युत्तर आणि PhD धारक आता दक्षिण एशियातील जल नियोजनात प्रभाव पाडत आहेत. पुढील वाटचाल पाणी सुरक्षित ग्रहासाठी आपल्याला लिंगभाव समावेशक निधी उपलब्ध करून देणे आणि सिंचन धोरणात महिलांना प्राथमिक भागधारक म्हणून मान्यता देणे आवश्यक आहे. मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे प्रशासनातील पारदर्शकता MLAtrack.com. केरळ राज्याने आमदारांच्या कामकाजाचा मागोवा घेण्यासाठी MLAtrack.com हे भारतातील पहिले प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होईल. यात आमदारांची उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि त्यांच्या कामगिरीचा वस्तुनिष्ठ डेटा उपलब्ध आहे. यानंतर फॅक्ट्स फॉर प्रिलिम्स प्रिझम SG पोर्टल रेल्वे आणि महामार्ग छेदणाऱ्या पुलांच्या टेक्निकल मंजुरीसाठी हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. यामुळे मंजुरीचा वेळ 1 वर्षावरून केवळ 100 दिवसांवर येईल, म्हणजेच 70% वेळेची बचत होईल. यानंतर सुगम होम पोर्टल नॅशनल हाऊसिंग बँकेने संरक्षण आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे डिजिटल कर्ज प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. यामुळे दुर्गम भागात तैनात असलेल्या जवानांना सुलभ गृहकर्ज मिळणे सोपे होईल.
यानंतर विज्ञान तंत्रज्ञान अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये टोकन्स हे डेटाचे सर्वात लहान घटक असतात। यात टोकनायझेशन, न्यूमेरिकल कन्व्हर्शन आणि डीटोकनायझेशन अशा प्रक्रिया असतात। यानंतर व्यापार चिन्ह कायदा 1999, अलीकडे नोवो नॉर्डिक्स आणि डॉक्टर रेड्डीज मधील ओझेम्पिक औषधाच्या नावावरून झालेल्या वादामुळे हा कायदा चर्चेत आहे। यात डिसेप्टिव्ह सिमिलॅरिटी टेस्टद्वारे ट्रेडमार्क उल्लंघनाची तपासणी केली जाते। यानंतर सामाजिक उपक्रम आणि भूगोल, नशामुक्त विद्यालय उपक्रम। शिक्षण मंत्रालयाने शाळांमध्ये व्यसनाधीनता रोखण्यासाठी 3 वर्षाचा आराखडा जारी केला आहे। प्रत्येक शाळेचा 500 मीटर परिसर हा ड्रग फ्री झोन म्हणून घोषित करणे अनिवार्य आहे। यानंतर नकाशा वाचन, पद्मा नदी। बांगलादेशातील पद्मा नदी म्हणजेच गंगेची मुख्य शाखा ही तिच्या वेणीसारख्या प्रवाहासाठी प्रसिद्ध आहे। ही नदी पुढे चांदपूर येथे मेघना नदीला मिळते। आपल्याला अशा प्रकारच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ॲग्री सुपर बी अकॅडमीला फॉलो करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।